हिंदी मराठी मिक्स करतो. रामकृष्ण दादांकी मेरी अकोला में 9, 10, 11 इन 3 दिवसीय शिविर में मुलाकात हुई थी. उस दरमियान कुछ पुरानी यादें सामने लाई गई. दादा के जो बड़े भाई थे वसंतराव ठावकर, वो मेरे अच्छे मित्र थे. जब मैंने निसर्गोपचार, खान पान पद्धति में सुधार लाना वगैरह जो बातें मैंने अध्ययन में लाई, प्रचार प्रसार किया, उस दरमियान दादा के बड़े भाई की, क्योंकि बचपन की मुलाकात थी मेरी, मेरे अच्छे दोस्त रहे, उन्हें मैंने अपने समिति में ज्वाइन करा लिया. तत्पश्चात वो भी हमने बताए रास्ते पे चलने लगे. उन्हें उन दिनों डायबिटीज था, अस्थमा था, ऐसे कई शिकायतें उनकी थी. चंद महीनों में ही वो सभी शिकायतों से मुक्त हो गए. वो मेरे अच्छे मित्र भी रहे, सहकारी भी रहे, और हमने करीबन 2009-10 तक बड़े हिरीरी से इस कार्य को आगे बढ़ाया. जो भी मैंने बात करना चाहा है अभी, उसको आधार है रामचरितमानस. मैं रामचरितमानस का एक विद्यार्थी हूं. उतना गाढ़ा अभ्यासक नहीं हूं. वो इसलिए कहना चाहता हूं कि सबसे आखिरी में हम लोग कुछ सवाल जवाब करेंगे. हो सकता है कुछ लोगों को रामचरितमानस के आधार पे सवाल करना होगा. मैंने जो भी अध्ययन किया है, जो मेरे गुरु ने मुझे सिखाया है, उसके आधार पे आप मुझे कोई भी सवाल कर सकते हैं. इसकी शुरुआत अभी हम लोग करेंगे. सबसे पहले मैं अपने गुरु को वंदन करता हूं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण दादा और उनकी पूरी टीम, उनको भी मेरा नमस्कार. आपने जो भी मुझे मौका दिया है, इस मौके का पूरा फायदा उठाते हुए और फायदा देते हुए मैं अपने विषय को आपके सामने रखूंगा. दादा, आवाज बरोबर येतोय ना? हो हो हो, येतोय का? येतोय ना? चल, हा. येतो. थोडंसं मराठीमध्ये विवेचन करतो. मानवाच्या प्रमुख 5 अपेक्षा असतात. त्या अपेक्षा कोणत्या? शरीरात स्वास्थ्य, इंद्रियांमध्ये शक्ती, मनामध्ये आनंद, बुद्धीमध्ये ज्ञान आणि अहम मध्ये प्रेम. या प्रमुख अपेक्षा किंवा प्रमुख गरजा, त्याला हिंदीमध्ये मी सांगू इच्छितो. मानव के 5 मौलिक मांगे हैं या अपेक्षा है. शरीर में स्वास्थ्य, इंद्रियों में शक्ति, मन में आनंद, बुद्धि में ज्ञान और अहम में प्रेम. यह प्राप्त करने हेतु हमारे जो योगी जी थे, हृदय नारायण योगी जी, जो उम्र के 97 में गुजरे, तब तक उन्होंने पूरे वर्ल्ड में रामचरितमानस का प्रचार और प्रसार किया. रामचरितमानस इन 5 मौलिक मांगों को पूरा करने हेतु सक्षम है, सिद्ध है, जिसके आधार पे पूरे दुनिया में कई लोगों ने अपने पे प्रयोग किए और ये 5 मौलिक मांगे पूरी की. रामचरितमानस एक अलौकिक ग्रंथ है. राम लक्ष्मण सीता इनके जीवन को दर्शाता है. सच्चा जीवन क्या हो, समर्पण क्या हो, कर्तव्यनिष्ठता क्या रहे, इसके ऊपर रामचरितमानस बहुत अच्छी तरह विवेचन करता है. रामचरितमानस मध्ये एक साधना पद्धती दिलेली आहे.
त्या साधना पद्धती म्हटली की त्याचे काही ना काही सूत्र असतात. तसेच रामचरित मानसचे 3 सूत्र आहेत: तप, सेवा, सुमिरन. तपाचा संबंध खाणे न खाण्याशी आहे. सेवेचा संबंध देण्याशी आहे, काय द्यावं, किती द्यावं, कुठे द्यावं वगैरे. आणि सुमिरणचा संबंध ईश्वराशी नातं जोडण्याशी आहे. तप का संबंध खाना न खाना, सेवा का संबंध देने से है, क्या देना, कितना देना, कहाँ देना वगैरह। और सुमिरन का मतलब होता है ध्यान, मेडिटेशन। इसके माध्यम से हम ईश्वर से अपना नाता जोड़ते हैं। अब तप, सेवा, सुमिरन के माध्यम से अगर हमें 5 मौलिक मांगे पूरी करनी है, शरीर में स्वास्थ्य, इंद्रियों में शक्ति, मन में आनंद, बुद्धि में ज्ञान और अहम में प्रेम, तो ये 5 मौलिक मांगे पूरी करने हेतु ही रामचरित मानस ने बहुत अच्छा मार्गदर्शन हमें दिया। अभी हम तप, सेवा और सुमिरन इसको 3 भागों में विभाजित करेंगे। 3 भागों के विभाजन का मतलब यह होता है कि आज का दिन हम पूर्णतः तप के ऊपर व्यतीत करें। याचं कारण असं आहे की तप हा जो भाग आहे हा अत्यंत गहन असा विषय आहे. कारण मी त्याचा विद्यार्थी, अभ्यासक राहिलेलो आहे, प्रसारक राहिलेलो आहे, आणि म्हणून मी एक सांगू शकतो की हे किती गहन असं शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. आणि म्हणून आज आपण याचं विवेचन तपाच्याच द्वारे करून स्वास्थ्य प्राप्ती कशी करू शकू याबद्दल आज आपण चर्चा करूया. शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत प्रत्येकाला माहिती आहे: आकाश तत्व, वायू तत्व, अग्नि तत्व, जल तत्व आणि पृथ्वी तत्व. पंचमहाभूतांनी जर शरीर बनलेलं आहे तर याची तुलना मी एका बिल्डरच्या बिल्डिंगशी करतो. समजणं थोडं सोपं जातं. एखाद्या बिल्डरनी बिल्डिंग बांधली. आता ती बिल्डिंग बांधत असताना त्यांनी काय काय वापरलं? लोखंड, रेती, सिमेंट, विटा वगैरे वगैरे. आता समजा त्या बिल्डिंग मध्ये काही डॅमेज झाला तर आपण डॉक्टरला बोलवणार आहोत का? मुळीच नाही. आपल्याला त्यासाठी कारागिराला बोलवावं लागेल, ज्या कारागिराने ती बिल्डिंग बनवलेली आहे. थोडक्यात जर त्या बिल्डिंगला आम्हाला दुरुस्त करायचं असेल तर त्यामध्ये वापरलेलंच मटेरियल आम्हाला त्याच्या दुरुस्तीसाठी वापर करून त्याची डागडुजी करून आणि त्याला मजबूती द्यावी लागेल. तसंच आमचं शरीर जर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तर याची डागडुजी सुद्धा पंचतत्वामधूनच आम्हाला करावं लागेल. हेच ते प्रमुख शास्त्र आहे आणि यालाच आम्ही तप म्हणतो. तपामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मी सविस्तर तुम्हाला विवेचन करून देईन. दादा दादा हिंदीमध्ये पण घ्या. हो हो, नक्की. अभी जैसे मैंने शरीर पंचमहाभूतों का बना है ऐसे बोला, उसी प्रकार से एक उदाहरण के तौर पे मैं एक बिल्डिंग का उदाहरण देता हूँ, या जिस मकान में हम लोग रहते हैं उसका भी एक उदाहरण हम ले सकते हैं. कई बार ऐसा होता है कि कोई दीवार में क्रैक आ जाती है. हम लोग क्या करते हैं? कारागिर को बुलाते हैं, सीमेंट रेती लगा देते हैं और उस क्रैक को पूरी तरह भर देते हैं. कहने का मतलब वही मकान हमारा रहने लायक रहता है. उसी प्रकार से शरीर को तंदुरुस्त अगर हमें करना है तो वो जिन तत्वों से बना है उन्हीं तत्वों का इस्तेमाल करके हम शरीर को स्वस्थ बना सकते हैं.
शरीर पंचमहाभूतों का बना है और पंचमहाभूतों का ही हम इस्तेमाल करके अपने को तंदुरुस्त कर सकते हैं। अब इसी को अब थोड़ा सा विस्तार से हम लोग जाते हैं। आयुर्वेद में 5 उंगलियों का एक तख्ता दिया हुआ है कि हमारे संस्था ने पब्लिश किया था। हमारे महाराज जी हमेशा बोलते थे कि भगवान ने हम पे बड़ी असीम कृपा की है। कृपा क्या है? तो हमारे खाने का टाइम टेबल इन 5 उंगलियों में उसने लिखा है। आमच्या हाताची 5 बोट हे आमच्या खाण्यापिण्याचा टाइम टेबल दाखवतात। त्यांनी पंचमहाभूतांना 5 बोटांमध्ये विभाजित करून लक्षात ठेवण्याजोगं केलं। आता हे 5 बोटामध्ये काय आहे हे फक्त समजण्यासाठी इंडिकेशन्स आहे। आयुर्वेदामध्ये त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने आहे। तर त्यांनी आम्हाला शिकवलं या 5 बोटांमध्ये अंगठा आकाश तत्व हे प्रतीक आहे समजण्यासाठी। पहिलं जे बोट आहे ते वायू तत्व, मधलं जे बोट आहे ते अग्नी तत्व, नंतर जल तत्व आणि पृथ्वी तत्व। या 5 बोटांमध्ये आम्हाला त्यांनी खाण्यापिण्याचा टाइम टेबल दिला। हाथ के 5 उंगलियों में खाने का टाइम टेबल समझने हेतु ये इंडिकेशंस है। आयुर्वेद में इसकी मान्यता अलग ढंग से है, हमको समझने हेतु इसको याद रखना है। अंगूठा आकाश तत्व, पहली उंगली वायु तत्व, बाद में अग्नि तत्व, जल तत्व और पृथ्वी तत्व। ये 5 तत्वों से हमारा शरीर बना हुआ है। 5 तत्वों का इस्तेमाल करके हम अपने आप को तंदुरुस्त कर सकते हैं, तंदुरुस्त रख सकते हैं। अगर हम 5 तत्वों का उपयोग करते हैं तो निश्चित है हम बीमार नहीं होंगे, हमें कोई दवाई की जरूरत नहीं पड़ेगी। हालांकि रोग और रोग निवारण ये एक अलग विषय हो सकता है। भविष्य में अगर हमें मौका मिला तो कुछ रोगों का विश्लेषण करते हुए हम आपको उसकी भी जानकारी देंगे। आज हम एक बेसिक जो बातें हैं, शरीर को हम तंदुरुस्त कैसे रख सके और उसकी कार्य प्रणाली या उसका रास्ता कौन सा हो, इसी पे आज हम चर्चा कर रहे हैं। अभी शरीर जो बना हुआ है पंचमहाभूतों का, इस शरीर को तंदुरुस्त रखने के लिए अगर हम थोड़ी एक कल्पना करें तो एक हड्डियों का ढांचा है। हड्डियों के ढांचा में अलग अलग ऑर्गन रखे हुए हैं। सबसे ऊपर ब्रेन है, देखने के लिए आंखें हैं, कान है, हार्ट है, लंग्स है, किडनी है, वगैरह वगैरह। आपलं शरीर जे आहे ते हाडामासापासून बनलेलं आहे। या शरीरामध्ये अलग अलग प्रकारचे ऑर्गन ज्याला आपण म्हणतो शरीर चालवण्यासाठी, हे ऑर्गन वेगवेगळ्या जागी ठेवलेले आहे आणि सगळ्यात वर जे आहे तो आहे मेंदू। मेंदू जो है ये शरीर को चलाता है। शरीर को चलाता है का मतलब हार्ट, लंग्स, किडनी, इसी के ऊपर उसका पूरा कंट्रोल है। आता आपण काही वेळेला बघतो की ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, डॉक्टर काय सांगतात, पेशंटला आराम करू द्या। गोळी न देता नुसता आराम केल्याबरोबर हळूहळू पेशंटचं बीपी नॉर्मल व्हायला लागतं। एखाद्याला स्ट्रेस आहे, डॉक्टर लगेच एखादी गोळी देतील किंवा त्याला सांगतील याला झोपवून ठेवा। थोडक्यामध्ये
ब्रेन सगळ्या ऑर्गनला कंट्रोल करतो. उदाहरणार्थ, आमच्याकडे एक साधारणपणे एक समज आहे, बढिया खाओ. कोणी बदाम, हिवाळ्याचे दिवस असले तर डिंकाचे लाडू काय, बदाम काय, काजू काय, आणि घरांमध्ये त्याचे लाडू तयार करून खाण्याची पद्धत आहे. एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की आमचं जे लिव्हर चालतं, आमची जी पचन प्रक्रिया चालते, या पचन प्रक्रियेवर सुद्धा ब्रेनचाच कंट्रोल आहे. आता एक साधी गोष्ट आहे की जर तुम्ही पोटामध्ये साध्या जेवणाच्या ठिकाणी जर काजू बदाम टाकले, जे की जड तत्व आहे, तर ब्रेनला जास्तीत जास्त ऊर्जा पोटाकडे पाठवावी लागेल. कारण हेवी डाएट पोटात गेल्यामुळे पचन प्रक्रियेला जास्त ऊर्जेची गरज. जेवण केल्यानंतर आमचे महाराज नेहमी म्हणायचे, खाने में ताकत नहीं. आणि पुढे पुढे तर ते असं म्हणायला लागले की खाना कमजोरी बढ़ाता है. त्याचं कारण असं आहे की जेवणाच्या पचनासाठी ऊर्जेची गरज आहे, जी ऊर्जा ब्रेन पाठवते आणि ती पचन प्रक्रिया पूर्ण करते. आणि म्हणून मानवाचा जो आहार आहे तो फक्त शाकाहारी, वरण भात, भाजी पोळी, सलाद, फळ वगैरे. कारण पचनाला जर एनर्जी लागते, तर पचन प्रक्रियेमध्ये आपण जर फार कमी केला तर ऊर्जा कमी लागेल, हा त्याच्या मागचा कन्सेप्ट. आता आपण लोकांनी स्टीम इंजिन पाहिले असतील अनेकांनी. स्टीम इंजिन मध्ये काय होतं, कोळसा जळायचा, स्टीम बनायची आणि त्याच्या प्रेशरमध्ये इंजिनचे चाक फिरायचे. कोळसा जळल्यानंतर मग शिल्लक काय राहायचं, तर त्याची राख राहायची. आणि ती राख काढून टिकली की मग वरचा अग्नी प्रज्वलित व्हायचा. थोडक्यामध्ये कोळसा टाकणे, पाणी टाकणे, ज्वलन करणे आणि त्याची झालेली ऍश बाहेर फेकणे, अशी ती. स्टीम इंजन में आप लोगों ने जो देखा है, स्टीम इंजन में कोयला जलता है, राख बनती है, और राख को निकालने के बाद में अग्नि प्रज्वलित और हो जाता है. वही प्रक्रिया हमारे शरीर में होती है. हम लोग खाना खाते हैं, खाना हजम होता है, खाना हजम होने के बाद उसका एक वेस्ट मटेरियल बनता है. वो वेस्ट मटेरियल यानी राख, जिसको हम लोग बोलते हैं. तुमचा वीडियो बंद करा सुनील. तो हम लोग जो खाना खाते हैं, खाना खाने के बाद में कुछ वेस्ट मटेरियल बनता है. तुमचा कॅमेरा बंद करून टाका. जो वेस्ट मटेरियल शरीर में बनता है, जिसको हम लोग मेडिकल टर्म में टॉक्सिन्स बोलते हैं. शरीर अपने टॉक्सिन्स 4 माध्यमों से बाहर फेंकता है. 4 माध्यम कौन से? पेशाब का मार्ग, टट्टी का मार्ग, कफ फेंकने का मार्ग, और चमड़ी का मार्ग. मैंने एक किताब में पढ़ा था कि शरीर में जितने भी टॉक्सिन्स है, उससे उसके 1/3 टॉक्सिन्स केवल चमड़ी के माध्यम से बाहर निकलते हैं, और बाकी जो 2/3 है वो कफ, पेशाब और टट्टी, इसके माध्यम से बाहर निकलता है. अब जैसे मैंने एक उदाहरण आपको दिया कि कोयला जलने के बाद में जो राख बनती है, वो अगर निकल जाए तो अग्नि प्रज्वलित होता है. कहने का मतलब, अग्नि प्रज्वलित होने से
वो पानी के से स्टीम बनती है और चक्कों के ऊपर प्रेशर आने से इंजन जोरों से दौड़ता है। वही प्रक्रिया हमारे शरीर में होती है। खाना पेट में जाता है, अलग अलग प्रकार के रस उसमें सम्मिलित होते हैं, खाना हजम होता है और उसके जो बाई प्रोडक्ट है, पेशाब, टट्टी, कफ और चमड़ी के माध्यम से पसीना पसीना जो निकलता है वो एसिडिक, अल्कलाइन वगैरह, उसमें भी कई प्रकार के इंग्रेडिएंट्स या वेस्ट मटेरियल होता है। तो ये 4 मार्ग अगर हमारे सही है तो निश्चित है कि हमारा शरीर हमेशा के लिए तंदुरुस्त बना रहे। आमच्या शरीरामध्ये 4 आउटलेट्स आहेत. खाल्लेलं अन्न पचल्यानंतर त्याचे जे बाय प्रॉडक्ट तयार होतात ते 4 मार्गातून बाहेर निघतात. लघवी, शौच, कफ आणि चामडी म्हणजे स्किनच्या माध्यमामधून या 4 आउटलेट्स मधून विकार बाहेर फेकल्या जातात आणि विकार बाहेर फेकल्यानंतर शरीर तंदुरुस्त होतं. आता याला मी जसं सांगितलं की आमच्या प्रमुख 5 गरजा आहेत. त्याचा आधार तपसेवा सुमिरनच्या माध्यमामधून आम्हाला त्या 5 गरजा पूर्ण करता येतात. जर आम्हाला शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर पंचमहाभूताचा वापर करून आम्ही आपल्या शरीराला तंदुरुस्त करू शकतो. या दृष्टिकोनातून आता मी त्या 5 बोटांचा जो तक्ता आहे याच्याबद्दल थोडक्यात विवेचन करतो. पहिला आहे आकाश तत्व. आकाश तत्वामध्ये न खाण्याची पद्धत आहे. आकाश म्हणजे पोकळी. पण पाहतो आकाशामध्ये काहीच नाही, पोकळी आहे. त्याला कोणताही किनारा, कॉर्नर काहीही नाही. हा न खाण्याचा भाग आहे आणि पुढचे जे 4 बोट आहे हे खाण्याचं प्रतीक आहे. आकाश म्हणजे पोकळी. आमच्या महाराजांनी जो टाइम टेबल दिला त्याच्यामध्ये त्यांनी प्रमुख न खाण्यावर भर दिला आणि खाण्याच्या बाबतीत त्यांनी पुढच्या 4 बोटांचं विवेचन. हे विवेचन करत असताना त्यांनी एक प्रमुख मुद्दा मांडला होता. फूड इज अ बिल्डिंग मटेरियल. अन्न जे आहे हे शरीराची वाढ करते. जसं मी सांगितलं की सिमेंट, रेती, विटाच्या माध्यमामधून बिल्डिंग बनते, तसं अन्नाच्या माध्यमामधून शरीर घडत असतं. एक बालक पैदा होता है, माँ का दूध पीता है और उसका मांस, हड्डियां बढ़ती, वह उसका अन्न होता है. उसी प्रकार से जब बेटा 6 महीने के बाद खाने पे आता है तो खाने से उसका शरीर पुष्ट होता है, उसकी लंबाई बढ़ती है. मगर ये कब तक? मरे तक नहीं. शरीराची वाढ ही वयाच्या 22 पर्यंत मुलींच्या बाबतीत आणि वयाच्या 25 पर्यंत मुलांच्या बाबतीत घडत असते. 25च्या नंतर कोणाचीही उंची वाढत नाही. 22च्या नंतर कोणत्याही मुलीची उंची वाढत नाही. माझ्याकडे काही वेळेला 21-22 वर्षाच्या मुली येतात, काका आमची उंची वाढवून द्या. त्या पोरींना सांगतो की बेटा आता मार्जिन फारसा राहिलेला नाही, मी काही मार्गदर्शन देतो, प्रयत्न करून. अब ये ऊंचाई जो बढ़ती है उसका आधार है खाना. खाने के माध्यम से, अनाज के माध्यम से ऊंचाई बढ़ती है, मगर 25 के बाद किसी की ऊंचाई नहीं.
हम लोग पौधा लगाते हैं, उस पौधे में बढ़िया काली मिट्टी, खाद, ये सब डालते हैं ताकि पौधा अच्छा बढ़े। झाडाला जसं खाद लागतं अशा पद्धतीने शरीराच्या वाढीला अन्न लागतं. आता अन्न हे वयाच्या 85 पर्यंत आवश्यकते अनुसार घेतल्या गेलं पाहिजे. या अन्नाचे सुद्धा जे भाग केले आहेत त्या प्रत्येक भागाचं मी विवेचन करेन. शरीर वाढत असताना मुलं खेळतात, मस्ती करतात, व्यायाम करतात, त्यामुळे यांना जास्ती वेळा आणि जास्तीत जास्त अन्नाची गरज राहते. परंतु वयाच्या 85च्या नंतर अन्नाची गरज कमी होते. मग अन्नाची गरज काय राहते? तर शरीरामध्ये जी काही तुटफूट होते, जे फ्रिक्शन्स होतात, जी झीज होते, दिवसभर काम करतो आपण, फिजिकल मेंटल कामं करतो आणि यामुळे शरीराची जी झीज होते ती झीज भरून काढायसाठी अन्नाचा रोल है. शरीर जब बढ़ता है तो बढ़ने के लिए अनाज चाहिए और जब शरीर बढ़ जाता है तो उसके मेंटेनेंस के लिए अनाज की जरूरत पड़ती है. शरीराच्या वाढीला जास्तीत जास्त चांगलं अन्न लागतं, परंतु वाढ पूर्ण झाल्यानंतर अन्नाचा रोल कमी होतो, क्वांटिटी कमी होते, कारण फक्त मेंटेनन्स करायचं. आणि म्हणून आमच्या योगीजी महाराजांनी आम्हाला जो टाइम टेबल दिला, त्या टाइम टेबल मध्ये त्यांनी 3 प्रमुख गोष्टी सांगितल्या. जसं स्टीम इंजिन मध्ये कोळसा जळल्यामुळे राख होते, त्यामुळे ती राख काढल्या गेली पाहिजे जेणेकरून वरचा अग्नी प्रज्वलित होईल. तशाच प्रकारे आपण जे अन्न खातो त्याची जी राख बनते किंवा त्याचं जे वेस्ट मटेरियल बनतं, ते वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर निघालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आकाश तत्वाचा प्रावधान आहे. आकाश तत्वाचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून रोजच्या जीवनामध्ये आकाश तत्व सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत आकाश तत्वाचा प्रभाव आहे. आकाश तत्वाचा उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून सकाळच्या वेळेला पोटात काहीही न टाकणे ही व्यवस्था त्यांनी केली. दुपारी 2 बोटे आहे. पहिलं बोट वायू तत्व म्हणजे पानं, बेलाची पानं, तुळशीची पानं, दुर्वाची पानं वगैरे. आणि पुढचं जे बोट आहे ते आहे अग्नितत्व. अग्नितत्व हे पिकलेल्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात असतं आणि म्हणून हा दुपारचा आहार. आणि दिवसभर मेहनत झाल्यानंतर जेव्हा आपण विश्राम करतो त्यापूर्वी शरीराची झीज भरून काढण्यासाठी अन्नाचा रोल आहे. आणि शेवटची जे 2 बोटं आहे हे म्हणजे जल आणि पृथ्वी. जलामध्ये भाज्या येतात आणि करंगळीमध्ये पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व म्हणजे गहू, तांदूळ, डाळी वगैरे. अशा पद्धतीने त्यांनी ज्यांचं वय 25च्या वर गेलेलं आहे त्यांच्यासाठी आहे टाइम टेबल. हमने देखा आकाश तत्व यानी कुछ न खाएं. उसके बाद में 2 तत्व हैं, वायु और अग्नि. वायु में पत्ते आते हैं, अग्नि में पके हुए फल आते हैं. और बाद में जल तत्व और पृथ्वी तत्व. जल तत्व में सब्जियां और पृथ्वी तत्व में अनाज आते, जैसे गेहूं, चावल, दालें वगैरह. तो जिनकी उम्र 25 से ऊपर हो गई है उनके लिए सुबह 12 बजे तक कुछ नहीं. 12 के बाद में हमको दिन भर काम करना पड़ता है, फिजिकल मेंटल. ये कहा जाता है कि
खाना जो हजम होता है उसके लिए केवल विश्राम की आवश्यकता है, मेहनत की नहीं। क्योंकि खाना हजम होने के लिए ब्रेन का कंट्रोल। अब ये ब्रेन की ऊर्जा कहां से आती है अलग विषय है, उसको बाद में रखेंगे। और इसलिए दोपहर में जब कार्य करना है तो उस समय पेट में कम से कम खाना हो, क्योंकि खाना कमजोरी बढ़ाता है, ऐसे हमारे महाराज जी। तो दोपहर में कुदरती अनाज, नेचुरल फूड, यानी पत्ते और फल, इसका सेवन करें। और मेहनत के बाद जल तत्व यानी सब्जी, और पृथ्वी तत्व यानी अनाज, इसका सेवन करें। अब इसको और थोड़े अलग ढंग से मैं बताना चाहूंगा। आकाश तत्व म्हणजे पोट रिकामं ठेवणे। आता पोट रिकामं ठेवण्याने काय घडतं याचं एक थोडक्यात विवेचन करा। शरीरामध्ये अशी एक व्यवस्था आहे ज्याला आम्ही व्हायटल पॉवर म्हणतो, ऊर्जा म्हणा। ही व्हायटल पॉवर काय करते? सफाईचं काम। पोटात अन्न टाकलं तर अन्न पचवेल, आराम केला तर ब्रेनला चार्जिंग करेल, आणि आपण जर मेहनत करत असू तर अन्न पचन कमी होईल आणि एनर्जी जास्त उपलब्ध करेल। ज्या वेळेला पोटामध्ये आपण काही टाकत नाही तर शरीरातून विकार बाहेर फेकण्याची खाना जो पेट में नहीं जाता है, पेट खाली रहता है, उस समय शरीर अपने विकार बाहर फेंकता है। और विकार बाहर फेंकने के लक्षण कौन से हैं? पेशाब का प्रमाण बढ़ना, टट्टी का प्रमाण बढ़ना, पसीने में बदबू आना, और जीभ के ऊपर सफेद आना, किटन ज्याला अपन मराठी, ये उसके लक्षण है। और इसलिए रोज के जीवन में 12 बजे तक हम कुछ ना खाओ, ताकि विकार बाहर फेंकने में हमारा शरीर एंगेज रहे, शरीर हमारा तंदुरुस्त बने, यह हमारा उद्देश्य। दोपहर में कच्चा यानी पत्ते, बेलपत्री, तुलसी, दुर्वा वगैरह वगैरह। अब ये हर पत्तों में अलग अलग गुण है। जैसे बेलपत्री है, सीताफल के पत्ते, इसमें डायबिटीज दुरुस्त करने के गुण। दुर्वा महिलाओं की मासिक समस्या हल करती है। कड़ी पत्ता ब्लड प्रेशर को नॉर्मल रखता है, वगैरह वगैरह। और फल तो जीवन है। तो इसलिए दोपहर का खाना पत्तों का और फलों का रहे। और पूरी मेहनत होने के बाद विश्राम के पहले सब्जी ज्यादा और अनाज कम, यह हम आहार। मराठीमध्ये परत सांगतो, आकाश तत्व, पोट रिकामं ठेवणे। हे दोन बोटे जे दुपारचे आहेत त्यामध्ये पहिलं बोट लहान आहे आणि मधलं बोट, शनीचं बोट म्हणतात, मधलं बोट लांब आहे, आणि म्हणून फल ज्यादा और पत्ते कम। आणि संध्याकाळच्या वेळेला रिंग फिंगर हे जे बोट आहे हे लांब आहे आणि करंगळी सगळ्यात लहान आहे, म्हणून अन्न कमी आणि भाज्या जास्त। अशा पद्धतीने जर आम्ही आहार घेतला, निश्चित तुम्हाला शारीरिक कोणतीही समस्या येणार। मी माझ्या वयाच्या 32 मध्ये दुपारचं जेवण सोडलं, ज्यावेळी माझा मोठा मुलगा 4 वर्षाचा होता, आणि तेव्हापासून आज तागायत तो माझा परफेक्ट टाइम टेबल आहे। अपवादात्मक गोष्टी सोडा, कोणाकडे लग्नाला गेलो वगैरे वगैरे, ते अपवाद झाले, परंतु त्यातही आपल्याला काय निवडायचं आहे आपल्या हातात। आज मी वयाच्या 78 मध्ये चालू आहे। ईश्वराची कृपा आहे की सर्व कार्य मी व्यवस्थितशीर आजही करू शकतो। मानवाला आयुष्य किती आहे माहिती आहे? एका पुस्तकात वाचलं होतं, ह्युमन बीइंग याचं आयुष्य किती आहे? 120 वर्ष। इंसान को आयु 120 साल की दी है, और 120 साल के अंदर का डेथ का मतलब होता है प्री मैच्योर डेथ।
एनीथिंग प्री मैच्योर्ड इज ऑलवेज पेनफुल, प्री मैच्योर डिलीवरी पेनफुल। हर प्री मैच्योर चीज को तकलीफ होती है, और इसलिए 100 के अंदर किसी का अगर मृत्यु होता है तो प्राण निकलते समय तकलीफ होती है। अगर मैच्योर डेथ ऐसा है, मुंडी डाल दी। गत वर्षी 13 मेला माझ्या आईचा मृत्यू झाला. ती नितीन गडकरी जे मिनिस्टर आहेत त्यांच्या आत्याला. तिचं वय होतं 98 वर्षाचं, आणि शेवटपर्यंत तिची स्मरणशक्ती दांडगी होती. शेवटी तिला ब्रेन हॅमरेज झालं होतं. डॉक्टरने आम्हाला 1 आठवड्याची मुदत दिली होती, परंतु तिला ईश्वर कृपेने 4.5 महिने मी चालवलं. तिला पूर्ण जाणीव पण आली होती, डोळ्यांनी बघायची, सगळ्यांना ओळखायची. 4.5 महिन्यानंतर एका सेकंदात तिचा मृत्यू झाला. मी एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये पोहोचत नाही तर ती गेलेली. थोडक्यात मॅच्युअर डेथ मध्ये वेदना अजिबात नसतात. पिकलेलं फळ झाडापासून तुटून खाली पडतं, आपोआप पडतं, पाडावं नाही लागत. पिकलेल्या बोराची बी नुसतं दाबल्याबरोबर बाहेर येऊ शकते, त्याला जबरदस्ती नाही करावं लागत. सो एनिथिंग प्री मॅच्युअर्ड इज पेनफुल, आणि मॅच्युअर्ड गोष्टी सहजगत्या असतात. आणि म्हणून वयाच्या 25च्या नंतर जो आपला टाइम टेबल आहे, तो टाइम टेबल जर आम्ही फॉलो केला तर निश्चित आहे की 120 वर्ष काही विशेष नाही आहे. गेल्या वर्षीची गोष्ट आहे, अलाहाबादचे एक योगाचार्य वयाच्या 128 मध्ये वारले. त्यांचं वय 123 वर्ष असताना राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला होता. आयु कितनी रहे इसका उतना महत्व नहीं कि हमारे समाज के लिए हमारी कितनी उपयोगिता है, ये ज्यादा महत्व। ये निश्चित है कि अगर हम तंदुरुस्त है तो हम समाज के लिए बहुत कुछ कर सकते. रामचरितमानस हा एक आधार ग्रंथ आहे, आणि या आधार ग्रंथाच्या आधारे आम्ही आपलं जीवन सुखमय, तंदुरुस्त आणि संपन्न करू शकतो. आमचे महाराज नेहमी म्हणायचे, खाना पेट में जाके 3 काम करता है. खाना पेट में जाके 3 काम करता है, कमजोरी लाता है, बीमारी लाता है और बुढ़ापा लाता है. हे ऐकताना मोठं विचित्र वाटतं, परंतु ज्या वेळेला आम्ही जीवनामध्ये उतरवतो तेव्हा लक्षात येतं, खरंच योगी जी जो म्हणाले सत्य है. खाने से रोग है और न खाने से तंदुरुस्ती. आम्ही लोक नवरात्राचे 9 दिवस उपास अनेक लोकांकडनं करून घेतो. नवरात्राच्या उपासामध्ये शुद्ध जल किंवा लिंबू सहज पाणी, काही लोकांना फळांची रस, काही लोकांना भाज्या, अशा पद्धतीने आहारावर ठेवण्यात येतं. आणि 9 दिवसामध्ये त्यांचे असलेले विकारही बाहेर येतात आणि शरीर तंदुरुस्त होतं. आणि म्हणून उपासाचं एक आपलं महत्व. आता मी थोडक्यामध्ये एक विवेचन घेतो, कारण आपल्याजवळ आता 10-12 मिनिटं बाकी आहे. थोडक्यात आता एक विवेचन घेतो, म्हणजे विषय हा अर्धवट राहून. आकाश तत्व मैंने जैसे आपको कहा, आकाश तत्व से शरीर के विकार बाहर निकलते हैं, शरीर तंदुरुस्त होता है. अब आगे के जो तत्व हैं, तो पहला है पत्ते. अब हरे पत्तों का क्या महत्व है, इसके लिए मैं थोड़ा उदाहरण भी दूंगा और उसके बारे में बात. हम लोगों ने प्रयोग किए हैं. किसी को डायबिटीज है, शुगर कम करनी है, तो पत्तों में बेलपत्री, सीताफल के पत्ते और आंवले के पत्ते, ये 3 पत्तों का अगर रस हमने प्राशन किया तो निश्चित है शुगर लेवल डाउन. अगर हम सब्जियों में जाते हैं तो करेला, टमाटर और खीरा,
कारलं, टमाटा आणि या तिघाचा जर रस घेतला तर हाय लेवलची शुगर कमी व्हायला काहीही वेळ लागत. तो जिनको हाई शुगर है वो करेला, टमाटर, खीरा का रस प्राशन कर सकते हैं या हरे पत्ते। हरे पत्तों का दूसरा क्या महत्व, ये भी एक उदाहरण के तौर में आपको बताना चाहूंगा। कुछ साल पहले, उस घटना को करीबन 15 साल हो गए, एक जवान लड़का जो 12वीं कक्षा में पढ़ता था मेरे पास आया। सर पे कैप थी, उसके मामा जी के साथ आया। मामा जी ने कहा कि गाडगे साहब, ये मेरा भांजा है, इसके सर पे बाल नाही होत। त्याची टोपी काढली, पूर्ण डोकं त्याचं 12वीतला विद्यार्थी, पूर्ण डोकं, एकही केस नव्हता। त्याच्या मामाला मी सहज म्हटलं कि देखो आप गलत जगह पे आए हो, यहाँ पे कुछ भी नहीं है। अरे नहीं नहीं अंकल, बोले ये तो काम केवल आप कर सकते हो, अकोला के सभी डॉक्टर निपट गए। अरे मी विचारात पडलो, ज्या वेळेला विचारात पडतो त्यावेळेला सर्व शक्तिमानाची याचना करतो की बाबा रे, मार्गदर्शन दे। जे सुचलं त्याला लिहून दिलं। जवळजवळ 15 ते 20 प्रकारच्या पानांची यादी बनवून दिली, त्यामध्ये बेल, तुळस, दुर्वा सगळ्या गोष्टी होत्या। त्याला म्हटले यात जर काही पानं कमी पडले तर बाजारात जाऊन घेऊ, और इसके 2 ग्लास जूस सुबह, 2 ग्लास शाम को लेना है, 1 महीने के बाद मेरे पास आना। किसान भी बीज बोने के बाद में 1 सप्ताह के बाद ही खेत में जाता है कि बीजे कितनी बाहर आहे। 1 महिन्याने तो मुलगा आला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्ण डोक्यावर बारीक बारीक काळ्या रंगाचे केस आले थे। पोरगा खुश झाला। अंकल अब क्या करूं, कौन सा तेल आप बताना चाहो तो बताइए। मैंने कहा कई लोगों ने तेल तेरे को लगा दिया, अब दोबारा काहे के लिए तेल की अपेक्षा। तो भगवान ने मार्ग बताया है, बस इसी मार्ग पे चल। तो दर महिन्याला माझ्याकडे यायचा आणि फक्त 3 महिन्यामध्ये त्याच्या संपूर्ण डोक्यावर केस आहे। आजही, आज भी मैं कई महिलाओं, कई लड़कों के जिनके बाल सफेद होते हैं, बाल झड़ते हैं, उनके लिए भी यही सलाह देता हूं, हरे पत्तों का रस ली, इससे काफी फायदा होता है। फल, अगली उंगली है फल की, मौसमी फल। मौसमी फलों में ग्लूकोज, फ्रुक्टोज और शरीर की सभी आवश्यकताएं पूरी करने के गुण हैं, और इसलिए दोपहर का खाना पत्ते और फलों का हो। पत्तों के साथ साथ जिस सब्जियों में पानी का प्रमाण ज्यादा है, टमाटर है, ककड़ी है, मूली वगैरह, इसका भी आप सेवन कर सकते हो, और साथ में फल भी ले सकते हो। और फलों में सभी प्रकार के गुण है। यूरोप में ऐसे कुछ प्रयोग हुए हैं कि जिंदगी भर फल खा के वह व्यक्ति खुद को काफी तंदुरुस्त महसूस करता है। फल और पत्तों के सेवन करने से शरीर की ऊर्जा हाजमे में कम से कम लगती है, ऊर्जा बॉडी में शिल्लक रहती है, कायम रहती है, और इसलिए ठंडी के दिनों में ऐसे व्यक्ति को ठंडी भी कम लगती है क्योंकि ऊर्जा उपलब्ध है। तो ये दोपहर का खाना हो गया। और शाम को मेहनत के बाद जल तत्व यानी सब्जी, उंगली बड़ी है इसलिए सब्जी ज्यादा और अनाज कम, दाल, रोटी, चावल सभी आप ले सकते। सब्जी का प्रमाण ज्यादा लें और पृथ्वी तत्व यानी गेहूं, दाल, चावल इसका प्रमाण कम। आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही आमच्या घरी सणवार किंवा काही लोकांकडे रोजच स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्यात। तसंच रामचरितमानसच्या आधारे एक सूत्र आम्हाला सांगितलं आहे, जे सेवेमध्ये येतं, तरी मी त्याचं एक थोडक्यात विवेचन करून देतो। आमचे महाराज नेहमी म्हणायचे, खिलाकर खाओ, पहनाकर पहनो। म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे की स्वयंपाक झाल्यानंतर भोग चढाव भगवान, म्हणजे आपण ईश्वराला नैवेद्य दाखवतो। फक्त एकच आहे की नैवेद्याचं ताट आपण घेतो
ईश्वर ईश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. आणि म्हणून आपल्या दाराशी कोणीही येऊ, प्राणी याचक, त्याला आपल्या ताटातून 1/4 अन्न बाजूला काढून त्याला देण्याची पद्धत. देने से मिलता है. आमचे महाराज नेहमी म्हणायचे, सुख देने से सुख मिलता है और दुःख खींचने से दुःख भागता है. म्हणून दुपारच्या सलाद मधून 1/4 अलग काढा, रात्रीच्या जेवणामधूनही 1/4 अलग करा, आणि जो कोणी याचक येईल त्याला ते बहाल करा, आणि नंतर उरलेलं 3/4 तुम्ही प्राशन करा. ह्या पद्धतीचा जर 5 बोटांचा टाइम टेबल जर आम्ही जीवनामध्ये वापरला, ते निश्चित आहे की आमचं शरीर संपूर्ण तंदुरुस्त. आता याच्या अनुषंगाने थोडा वेळ जरी कमी असला तरी 1-2 गोष्टी, म्हणजे एका गोष्टीबद्दल तर मी बोललोच आहे की डायबिटीस हा हिरव्या पानामधून दुरुस्त होतो, त्याचं विवेचन मी केलेलं आहे. तसंच एक फक्त आजारपणाबद्दल, ज्याला आजकाल ऍसिडिटी आपण असं म्हणतो, त्याचं प्रमाण खूपच वाढले. डॉक्टर लोक लहान मुलांना सुद्धा ऍसिडिटी झाली असं जेव्हा डायग्नोसिस करतात, मला अत्यंत दुःख होतं. ऍसिडिटी म्हणजे काय याचं फक्त थोडक्यात विवेचन. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये ऍसिड्स आणि अल्कली हे तयार होतात. ऍसिड जे आहे ते अल्कलाईन पदार्थ पचवतात, आणि आतले जे अल्कली आहे ते ऍसिडिक पदार्थ पचवतात. क्रॉस आहे. आणि म्हणून आता याच्यामध्ये आम्हाला हे कळलं पाहिजे की ऍसिडिक पदार्थ कोणते आणि अल्कलाईन पदार्थ कोणते. तर जगामध्ये जेवढ्या भाज्या आणि फळं आहेत ते सगळे हायली अल्कलाईन आहे. लिंबू सुद्धा मिसगाईड केल्या जात आहे लिंबाच्या. लिंबू सुद्धा हायली अल्कलाईन आहे. चवीला आंबट जरी असलं तरी परिणामाला अल्कलाईन. त्यामुळे फळं आणि भाज्या संपूर्ण अल्कलाईन, आणि तेल, तूप आणि मसाले म्हणजे फॅट आणि मसाले हे जे आहे हे हायली ऍसिडिक. आता होतं काय की आमच्या खाण्यामध्ये ऍसिडिक पदार्थ जास्त येतात. पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, पावभाजी, तळलेले पदार्थ वगैरे हे पोटामध्ये जातात आणि पोटातले अल्कलीज पचनासाठी वापरल्या जातात, आणि मॅक्झिमम ऍसिडिक पदार्थ आम्ही खात असल्यामुळे मॅक्झिमम अल्कली पदार्थ वापरल्या जाते आणि शिल्लक राहतं ऍसिड. आणि म्हणून आजकाल ऍसिडिटीचा त्रास खूप वाढला. लहान मुलांना सुद्धा ऍसिडिटी होतो. म्हणून अशा वेळी अल्कलाईन पदार्थांचं सेवन करावं. अल्कलाईन पदार्थामध्ये सर्व भाज्या, सर्व फळं चालतात, परंतु त्यातल्या त्यात बेस्ट भाज्या आणि बेस्ट फळं कोणती, तर सगळ्यात उत्तम आहे लिंबू, संत्र, मोसंबी, द्राक्ष. आता द्राक्ष 12 महिने मिळत नाही म्हणून किसमिस, अंजीर आणि मनुका हे आपण वापरू शकतो. आणि सॉलिड याच्यात जर आपण थोडं गेलं तर ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं हे हायली अल्कलाईन आहे. धान्याकडे जर आपण गेलो तर लाही म्हणजे राजगिऱ्याची लाही ही हायली अल्कलाईन. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी याचं सेवन करावं, निश्चित ऍसिडिटी कमी होईल. आणि जे मी सांगितलं की 12 बजे तक कुछ नाही, पोट रिकामं ठेवणे याचा जर वापर जर केला तर जिभेवरचं कीटन वाढेल, पोटातले विकार बाहेर येतील आणि शरीर तंदुरुस्त होण्यासाठी तयार असेल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला डायबिटीस बद्दल सुद्धा उल्लेख केलेला. त्याचं टेक्निकल जो पॉइंट आहे तो तुमच्या समोर ठेवतो. माझ्याकडे एक चार्ट आहे, तो फक्त तुम्हाला दाखवून देतो. टेक्निकल मुद्दा असा आहे की आपल्याला मोठं आतडं असतं. या ठिकाणी दाखवतो आहे.
हे जे मोठं आतडं आहे हे 5.5 फूट लांबीचं. अन्न पचन होत असताना लहान आतड्यामधून, लहान आतडं जवळजवळ 22 फूट लांब आहे आणि त्याच्या खाली मोठं आतडं आहे. मोठं आतडं हे जवळजवळ 5.5 फूट लांब. अन्न पचन प्रक्रियेमध्ये जेव्हा खाली येतं तर ते मोठ्या आतड्यात येतं आणि मोठ्या आतड्यामधून अन्नामधून आवश्यक तत्व ओढल्या जातात. ते आवश्यक तत्व कोणते तर आमच्या कोलन चार्ट मध्ये दिलेलं आहे. एकूण 12 सॉल्ट, 12 प्रकारचे सॉल्ट आहे जे होमिओपॅथिक फील्ड मध्ये 12 क्षार पद्धती आहे, ते 12 क्षार आहे आणि ह्या 12 क्षार अन्नामधून शरीरात ओढल्या जातात आणि शरीर तंदुरुस्त राहतं. त्या कोलनचं 71 पॉइंट मध्ये विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 25 नंबरचा पॉइंट असा आहे की ज्या ठिकाणी सिलिका नावाचं सॉल्ट कमी ऍब्झॉर्ब होतं, पॅनक्रियाजला ते कमी मिळतं आणि पॅनक्रियाज फेल होतात. म्हणजे पॅनक्रियाज ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज ओढतात पण परंतु 100% कन्व्हर्शन इन्सुलिन मध्ये करू शकत नाही, हे त्याचं फेल्युअर. आणि म्हणून शरीराला इन्सुलिन कमी पडतं आणि म्हणून गोळ्या किंवा इन्सुलिनच्या इंजेक्शनच्या माध्यमामधून डॉक्टर इन्सुलिन देतात. त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की पॅनक्रियाजला हेल्दी कसं बनवता येईल आणि पॅनक्रियाजला जर हेल्दी बनवायचं असेल तर तप सेवा सुमिरण, थोडक्यामध्ये 12 बजे तक कुछ नाही, दुपारी कच्चा आणि रात्री शिजवलेलं, ही जर पद्धत वापरली आणि कोलनला जर क्लीन केलं, जे 25 नंबरचा जो पॉइंट आहे ज्या ठिकाणी क्षार ओढल्या जातात त्या पॉइंटवर मल आल्यामुळे क्षार ओढण्याची क्षमता कमी होते आणि म्हणून आम्ही एनिमा देऊन तो पॉइंट किंवा पूर्ण कोलन क्लीन करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सॉल्ट भरपुरेसे ऍब्झॉर्ब होतील आणि बॉडी तंदुरुस्त. अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात ऍसिडिटी आणि डायबिटीस यावर एक मार्गदर्शन दिलं. एखाद्या वर्गामध्ये आपण फक्त रोगांवर विवेचन करूया भविष्यामध्ये. आज मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या, शरीराचे फंक्शन्स कसे होतात, मानवाच्या 5 ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये शरीर में स्वास्थ्य, इंद्रियों में शक्ती, मन में आनंद, बुद्धी में ज्ञान आणि अहम में प्रेम, हे कसे प्राप्त करायचे याविषयी मार्गदर्शन दिलं. शरीर आणि इंद्रिय याचा मध्ये तपाचा विशेष रोल आहे म्हणून आपण तपाबद्दल आपण घेतलेला आहे. मन बुद्धी याच्यावर सेवेचा प्रभाव पडतो आणि सेवेचा भाग आपण नंतर घेऊ. आणि सुमिरन म्हणजे अहम कमी करून ईश्वराशी नातं जोडणं, याला सुमिरन किंवा ध्यान, मेडिटेशन असं म्हणतात आणि याबद्दल विवेचन पुढच्या वर्गात आपण घेऊ. आज जे मी विवेचन केलं यामध्ये काही त्रुटी असू शकतील, काही शंका कुशंका असू शकतील. त्रुटी जरी असल्या तरी त्या आपल्याला प्रश्न उत्तराच्या माध्यमामधून दूर करता येतील. त्रुटींमध्ये कदाचित मी सांगण्यात काहीतरी योग्य असं बोललो नसेल ही शक्यता आहे आणि म्हणून आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्याचं विवेचन करूया. इथे मी या विषयाला विराम देतो. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद.